तुमच्या पण घरामध्ये ना मुळ्याची भाजी आवडत नाही का? कानकूस करतात का मुळ्याची भाजी खायला? तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हा. कारण जे मुळ्याची भाजी खायला कानकूस करताना मुळ्याचा ठेचा, ते अगदी आवडीने खातील. एका चपात्याऐवजी 2 चपात्या नक्कीच खातील. तर त्यासाठी काय करायचं आहे, वाटाणे घ्यायचे सोलून, कढईमध्ये तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची, लाल तिखट, हळद टाकायचं, वाटाणे टाकायचे. वाटाणे थोडेसे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये, मसाल्यामध्ये. आणि त्यानंतर आहे ना, धुतलेला जो मुळा आहे ना, तो किसून घ्यायचा आणि किसल्यानंतर मुळा आपल्याला धुवायचं नाही, हे पण लक्षात ठेवा. आणि परतून घ्यायचं छान. परतल्यानंतर आहे ना, थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आहे ना, छान झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर आहे ना, जर थोडासा मुळा कवळा असेल ना, तर त्याला पाण्याचा शिपका द्यायची गरज नाही. आणि थोडंसं आहे ना, पाण्याचा शिपका द्यायचा आहे. कमीत कमी फक्त अर्धा वाटीभर इतकं पाणी घालायचं आहे. आणि छान कमी गॅसवरती ना, हा जो ठेचा आहे ना मुळ्याचा, भाजी ती होऊ द्यायची. आणि त्यासोबत आहे ना, मस्त गरमागरम चपाती आणि भाजी. कधीच घरातले कानकूस करणार नाही मुळ्याचा ठेचा खायला. अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा मुळ्याचा ठेचा केला ना, तर सगळे घरातील आवडीने खातीलच, पण परत परत मागतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून ना, तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि बघू शकता तुम्ही इथं आपलं फायनली मुळ्याची भाजी म्हणजेच मुळ्याचा ठेचा आणि चपाती झालेली आहे.